Good morning, students. Yesterday we have started effective communication. There are 3 points which are very important in order to make our communication that should be effective. The first one is mind, second one is mode, and third one is message. But before going to discuss these topics in detail, I have asked you some questions regarding clause elements. किंवा काल आपण पार्ट्स ऑफ स्पीच आणि टेन्सेस असे 2 पार्ट ग्रामर मधले जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. कशासाठी महत्वाचे आहेत? इन ऑर्डर टू फॉर्म द सेंटेन्सेस. जस्ट एज काल एक वाक्य दिलेलं होतं, आय एम अ टीचर. आज आपण वाक्य घेऊयात, सी इज अ टीचर फॉर एक्झाम्पल. इथं तुम्हाला टीचर, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द वर्ड टीचर हा प्रश्न मी विचारला होता. बट नो वन हॅज आन्सर्ड, नो वन हॅज सेंट his or her answer. Here C is subject, is predicator, and a teacher is not object, it is complement. So why it is called complement? So there are 5 elements of clause. First one is subject, second one is predicator. Predicator means verb phrase, it is called predicator. Third one is complement. Complement is rather adjective. Then next one is object. Object आपण 8वी पासून शिकत आहोत. पॅसिव्ह व्हॉइस वाक्य करत असताना ऑब्जेक्ट अगोदर घेतो आपण, म्हणजे ते ऑब्जेक्ट. अँड लास्ट वन इज ऍडव्हर्बियल. हे 5 एलिमेंट्स आपल्याला व्यवस्थित वाक्यातले ओळखता आले, व्यवस्थित त्याचा यूज करता आला की आपण चांगलं वाक्य बनवू शकतो. चांगलं वाक्य बनवलं की आपण कम्युनिकेशन करू शकतो. अगोदर कम्युनिकेशन करणं आणि नंतर मग इफेक्टिव्ह करणं. पण आपल्याला हे जर बेसिक येत नसेल तर आपण आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह कसं करणार आहे? हाऊ कॅन वी मेक आवर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह इफ वी आर अनएबल टू फॉर्म इवन सिंपल सेंटेन्सेस? सो दीज आर द clause elements, and in order to understand, make the utility of these clause elements in sentence, you should read parts of speech and tenses exactly neatly. जसं एखाद्या वाक्यात क्रियापद कोणतं आहे हे आपल्याला ओळखता आला पाहिजे, त्या क्रियापदाचा योग्य वापर करता आला पाहिजे. डेफिनिशन्स, साध्या साध्या सिंपल डेफिनिशन्स आपण करायला शिकलं पाहिजे किंवा लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल काल आपण पाहिलं नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स, कॉन्क्रीट नाउन्स. नाउन म्हणजे काय? अ नेमिंग वर्ड आहे. ज्या वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला नाव दिलेलं असताना काहीतरी, दॅट इज कॉल्ड नाउन, म्हणजे तो नेमिंग वर्ड झाला. जसं आपली स्टेट आहे, एखादी अवस्था. फॉर एक्झाम्पल हॅपीनेस. हॅपीनेस काय आहे? अवस्था आहे. सो इट इज नाउन. फक्त आता हे नाउन कसं आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. याला अब्स्ट्रॅक्टच नाउन का म्हणायचं? बिकॉज वी कॅनॉट सी, इट इज नॉट अन ऑब्जेक्ट. वी कॅनॉट सी द हॅपीनेस, वी कॅनॉट सी द अनहॅपीनेस. सो दीज आर अब्स्ट्रॅक्ट नाउन्स. पण टेबल आपल्याला दिसतंय ते, म्हणून ते काय झालं? कॉन्क्रीट नाउन झालं. सो नाउन इज अ नेमिंग वर्ड. साध्या साध्या डेफिनेशन करा, लक्षात ठेवा. वर्ब आर ऍक्शन वर्ड्स, ज्या शब्दामधून काहीतरी कृती सांगितली जाते. वर्ब्स आर ऍक्शन वर्ड्स. फॉर एक्झाम्पल सी वर्क्स इन द स्कूल, ती शाळेत काम करते. वर्क्स इज अ वर्ब. आता क्रियापदाचे अनेक प्रकार आहेत. रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. There are kinds of verbs. So noun, verb, adjective, adverb, and the remaining closed classes, you should be perfect in this. Only then we can form the sentences, and only then we can comment on how can we make our communication perfect or effective. Second one is a part of tense. दुसरा भाग मी सांगितला होता तुम्हाला टेन्सचा. आता बघा, टेन्स मध्ये नेमका फरक आपण कोणता लक्षात घ्यायचा आहे? आत्ताच एक आपण वाक्य पाहिलं, सी वर्क्स इन द स्कूल फॉर एक्झाम्पल.
आणि दुसरं एक वाक्य पाहिलं, सी इज अ टीचर. असे दोन वाक्य. या दोन्ही वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. And the most important tense in English language is simple present tense because about 80% of our communication takes place in simple present tense. जर आपण जे बोलतो ना त्यातलं जवळजवळ 80% इंग्लिश हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते. सगळ्यात महत्वाचा काळ कोणता असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हा काळ कळला की पुढचे सगळे लक्षात येतात. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन धिस अँड धिस सेंटेन्स? सी वर्क्स. हिअर action word is used. Here auxiliary is used. आता am is are was where. was where भूतकाळासाठी, am is are वर्तमान काळासाठी. यांचा वापर नेमका कधी करायचा आहे? When we want to describe something. आपणाला एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस वर्णन करायचंय त्यावेळेस am is are चा वापर करा. This is my college. I live in Modlin. आता I live in Modlin काय झालं? ऍक्शन झाली. आणि जिथं आपणाला ऍक्शन सांगायचंय, काहीतरी कृती सांगायचंय, तिथं क्रियापदाचं मूळ रूप वापरा. त्याला यस किंवा यस प्रत्यय कधी येईल? करता सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर, आणि प्लुरल असेल तर यस किंवा यस प्रत्यय येणार नाही. बट व्हेन वी वॉन्ट टू डिस्क्राईब समथिंग एम इज आर युज्ड. फॉर एक्झाम्पल, वी आर बॉईज. दिस इज माय ब्रदर. दॅट इज माय सिस्टर. I am a student and so on. अशी वाक्य अगोदर तयार करायला शिका. बेसिक इंग्लिश मधलं ग्रामर आहे त्याचा व्यवस्थित स्टडी करा. नुसती वाक्य सोडवता येऊन उपयोग नाही. वी शुड बी अभ्यास करत असताना दोन पद्धतीनं करायचं असतं. एक स्ट्रक्चर म्हणजे रचना, आणि दुसरं फंक्शन. जसं आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस दोन्हीचा वापर केला. ऍक्टिव्ह वाक्याचं पॅसिव्ह केलं, पॅसिव्ह वाक्याचं ऍक्टिव्ह केलं. ओके. पण हे वाक्य सोडवण्याची एक पद्धत झाली, किंवा वाक्य आपणाला सोडवता आलं. यायला काय हवं आपणाला? फेन टू यूज ऍक्टिव्ह व्हॉइस अँड फेन टू यूज पॅसिव्ह व्हॉइस. दिस इज कॉल्ड द फंक्शनल स्टडी. सो आवर एम्फॅसिस, आवर स्ट्रेस शुड बी ऑन द फंक्शन and also on the structure. Without structure, we cannot talk about function, but function is the most important. Only then we can make communication better or effective. Now here, the total success of the human being depends on the mind. माणसाचं मन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का? माणसाचं मन हे जगात सगळ्यात जास्त वेगवान आहे. बघा, जसं सायकलपेक्षा टू व्हीलरचा वेग जास्त, टू व्हीलरपेक्षा फोर व्हीलरचा जास्त, फोर व्हीलरपेक्षा विमानाचा वेग जास्त, विमानापेक्षा जास्त वाऱ्याचा वेग जास्त, वाऱ्यापेक्षा जास्त प्रकाशाचा वेग जास्त, आणि प्रकाशापेक्षाही जास्त वेगवान कोण असेल तर काय आहे? ते मन आहे. मग जर मन आपलं प्रसन्न असेल, एन्थुझियास्टिक असेल, आपल्याला इंटरेस्ट पाहिजे. मुळात इंटरेस्ट असेल तर नथिंग इज पॉसिबल, आणि इंटरेस्ट नसेल तर एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल. सो आवर माइंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर स्पीकिंग. म्हणजे आवर स्पीच, आवर माइंड, आवर मूड रिफ्लेक्ट्स what is to be spoken in front of the audience. So if we are, तुम्हाला एक कविता असेल कदाचित, woods are lovely, large and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. Now in that poem, Robert Frost has given us the message. What is that message? That we should go ahead, we should go on, forgetting all the worries and different bad situations in the past. So we should be enthusiastic, and the most important one is we should be optimistic. Optimistic means positive. जी माणसं पॉझिटिव्ह असतात त्यांना प्रत्येक अडचणीत संधी दिसत असते, पण जी माणसं निगेटिव्ह असतात त्यांना प्रत्येक संधीत काय दिसत असते? अडचण दिसत असते. सो वी शुड बी पॉझिटिव्ह. वी शुड बी रेडी ऍट एनी मोमेंट. We should be alert at any moment. समजा क्लास चालू आहे,
आणि एखाद्या शिक्षकाने विचारलं की उठा आणि आपली इंट्रोडक्शन करा, तर यू शुड बी रेडी, यू शुड बी एन्थुजियास्टिक. आपला चेहरा हसरा पाहिजे, लगेच आपण इंट्रोड्यूस करता आलं पाहिजे आपल्याला. सो आवर मूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन मेकिंग आवर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. Actually, these are the 3 points that is what we call personality development. आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे? आपलं स्पीच. आपण कसं बोलतो, आपण कसं दिसतो याच्यापेक्षा आपण कसं बोलतो. कारण बोलण्यानं माणसाचे विचार कळतात, विचारानं माणसाचा स्वभाव कळतो. सो आवर स्पीच डेव्हलप्स आवर पर्सनॅलिटी. आवर स्पीच makes us effective and impressive, and English is such a language which is used for the expression. Impression is not important for us, though some people feel that English language is used for the impression, but it is not used for the impression, but it is used for the expression. So our speech reveals our personality. So the first point is mind. Be optimistic, be positive, and try to speak clearly, neatly, and totally. Means we should not use cryptic, short sentences. Our speech should be complete with our thoughts and ideas. Second one is the mode. Mode means medium. Medium means in which language we are speaking, we are making communication. That is called medium, that is mode. Actually, there are 2 modes. Means as far as the language is concerned, it may be Hindi or English or Marathi. And when we think about the language, there are 2 modes or 2 mediums. First one is speech and second one is writing. काही मुलं लिहितात चांगलं पण बोलतात नाही चांगलं, काही मुलं बोलतात चांगलं पण लिहित नाही चांगलं. These 2 modes are important. We should be perfect in these 2 modes. And third one is message. What kind of a message we want to give to the audience? Our message should be clear. Everyone should understand it neatly, clearly. Besides, I have sent you some resource material on these 3 points. Tomorrow we shall conclude this unit by completing the remaining section of this unit. Up to तोपर्यंत आपण काय करा, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस हा भाग व्यवस्थित वाचा. त्याच्यात काही प्रॉब्लेम वाटत असेल, यू कॅन सेंड मी मेसेज और यू कॅन इवन कॉल मी. ओके, थँक्यू.